लोकशाही आणि हुकुमशाही यांच्यामधला फरक आपल्याला समजत नाही आहे ना. का माहिती आहे? सध्या हुकुमशाही लोकशाहीच्याच मार्गाने अवलंबली जाते. कसं? हुकुमशाहीचं सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे काय, की हुकुमशाही करणारा जो कोणी एक नेता असेल, नेतृत्व असेल, त्यांचा मीडियावरती जबरदस्त कंट्रोल असतो. मीडिया जी आहे ती पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात असते. त्यांना हवं तसं नरेशन आणि हव्या तशा गोष्टी ह्या मीडियामध्ये जात असतात. दुसरी गोष्ट हुकुमशाहीची अशी असते, की जे विरोधक असतात त्यांच्यावरती फेक ट्रायल्स किंवा केसेस ह्या लादल्या जातात. त्यांच्याबद्दलचा एक नरेटिव्ह जनमानसात सेट केला जातो. आणि हळूहळू काय केलं जातं, की हुकुमशाहीमध्ये जो नेता आहे, तो म्हणजेच राष्ट्र आणि राष्ट्र प्रथम ही भावना जर का त्या देशातल्या नागरिकांच्या मनात रुजवली गेली, तर त्यांच्या नजरेत काय येतं, की हा नेता म्हणजेच आमचं राष्ट्र. मग त्याच्या विरोधात जर का तुम्ही काही बोललात, त्याच्या विरोधात कुठल्याही कारवाया झाल्या किंवा त्याच्या विरोधात काहीही आपण करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला देशद्रोही ठरवलं जातं. असं करून ह्या हुकुमशाहीची पाळंमुळं जी लोकशाहीच्या मार्फतच खूप घट्ट रुजवली जात आहेत, त्याचा परिणाम असा आहे, की त्याच्यामुळे जे काय आपल्यासोबत वाईट घडतंय, जे काही चुकीचं होतंय, जे काय आपल्या देशाचं नुकसान होतंय, ते आपल्याला दिसत नाही आहे. ज्यांना दिसतंय ते त्याच्याबद्दल बोलत आहेत, तर त्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे किंवा सिस्टमॅटिकली त्यांच्या विरोधात एक प्रोपगंडा चालवला जातो आहे किंवा त्यांना टार्गेट केलं जाते किंवा आय टी सेल म्हणा, भक्त मंडळी म्हणा, या सगळ्यांमार्फत त्यांना हाणून पाडलं जातं आहे. हा सेम पॅटर्न जर्मनीच्या हिटलरमध्ये होता. त्याला लोकं डिक्टेटर म्हणायचे, हुकुमशहा. आज तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. काही लोकांना ते कळतंय, त्यांनी ॲक्सेप्ट पण केलं आहे. पण काही लोकांना ते ॲक्सेप्ट नाही करायचं आहे, कारण त्यांच्या आयडियॉलॉजीला त्याच्यामुळे धक्का लागेल. त्यांना हे मान्यच करायचं नाही आहे, की आम्ही ज्या नेत्याला देव मानलं, तो चुकू शकतो. हां, आता तुम्हाला हळूहळू कळायला सुरुवात होईल, की खरंच तो चुकतोय, की पाप करतोय.